न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी 966.24 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे। 2015 साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन असे 2 उड्डाणपूल मंजूर झाले आहेत। उड्डाणपूल मंजूर होऊन 9 वर्ष उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत आहे। नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती। तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाणपुलाबाबत लक्ष वेधलेही होते। तसेच आमदार कल्याण शेट्टी यांनी अधिवेशनात उड्डाणपुलाबाबत लक्ष वेधही मांडली होती। 90% भूसंपादनाने निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही। ते काम सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता। यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच नगरविकास खात्याचे सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न होतील असे सांगितले होते। सोलापूर शहरातील जे उड्डाणपूल 2 आहेत ते 2015 साली मंजूर झालेले आहेत। त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। भूसंपादन देखील 90% झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही। सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।